बरं, या प्रश्नाचा पुढचा भाग, मग विलिनीकरण करून करायचं नक्की काय होतं? अजित पवार सत्ता सोडणार होते? हे बघा, पवार अजितदादा सत्ता सोडून रस्त्यावर येणार होते का आम्ही सत्तेत जाणार होतो हे दादांना आणि आम्हालाच माहिती. काय होतं सांगा ना, शेवटच्या महाराष्ट्राला कळावं नाही म्हणजे ते काय ना व्यक्ती जर आज नसेल, ज्याच्याकडे बघून नाही तुम्हाला काही वाटलं महाराष्ट्राला काही वाटलं, तर जो व्यक्ती आज नाहीये आणि त्यांच्यात आणि आमच्यात जी चर्चा आहे ती काय पब्लिक केलीच पाहिजे असं नाहीये. कसं आहे ना, हा व्यक्तिगत प्रश्न विचारत नाही. असं कधी आपण हे कधी लागू, तुम्ही म्हणता ते लागू कधी होतं माहिती का? आपण त्यांच्याबद्दल व्यक्तिगत काय बोलतोय, हा एक मोठा राजकीय निर्णय होता ज्याच्याकडे तुम्ही त्याच्याशी संबंधित तुम्ही सुद्धा त्यात काय जबाबदारीने तुम्ही त्यात आरोप केले. हिंट देतो, तुम्ही म्हणता म्हणून, तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात म्हणून. जी, गेल्या 4 महिन्यामध्ये अजितदादा भाजपच्या बाजूनी बोलत होते का विरोधात होते? दोन्ही बाजूने त्यांचं नाही, विरोधात होते. बस त्यावरनं काय गोष्टी समजून घ्या. म्हणजे स्पष्ट बोलूया ना, म्हणजे अजित पवार सत्ता सोडणार होते, हा विषय सत्तेतनं बाहेर पडणार होते. हा विषय आज या ठिकाणी घेऊन गहू नये असं मला वाटतं. नाही, कारण तो राजकीय पक्ष का नाही, विलिनीकरणाची चर्चा तुम्ही त्याच्याबद्दल एवढी चर्चा केली आहे, ती पण एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतरच झालेली आहे. त्यामुळे हे तुम्ही म्हणतात ते इथे गैरलागू आहे की व्यक्तीच्या जाण्यानंतर चर्चा व्यक्ती गेल्यानंतर याच्यावर चर्चा झाली असं बोलून चालणार नाही. पण चर्चा चालू होती हे दुनियाला माहित होतं. हो, पण तेच, त्यामुळे अजित पवार सत्ता सोडून रस्त्यावरची लढाई करणार होते म्हणजे, किंवा जे विरोधात बसणार होते. सत्ता कोण सोडतं? कारण असंच असतं तर ते सत्तेत कशाला गेले असतं, हा प्रश्न कुठल्याही सामान्य माणसाला पडू शकतोय. नाही, सत्तेत होते पण शेवटच्या 4 महिन्यात विरोधात होते. पण त्याचा अर्थ फाईल गोळा केली होती, बरंच काय होतं. आम्ही कॉन्स्पिरसी अशीच म्हणत नाही. फाईल दादांकडे कुठल्या होत्या, कशा होत्या? मग VSR ला तुम्ही एवढं सपोर्ट काय करताय? CBI कडे अजून केस काय नाही दिली? FIR महाराष्ट्रात का होत नाही? काही असू शकतं ना, ती फाईल कुठली? म्हणजे तुम्ही हा जो आरोप करताय ना, हा अत्यंत गंभीर आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही या ज्या आपल्या घटनेमध्ये जे सर्वोच्च म्हटलं जातं सभागृह, जिथे कायदे बनतात, त्या कायदे मंडळात तुम्ही बसतात. तुम्ही आताही म्हणालात की दादांकडे कुठल्या फाईल होत्यात आणि म्हणून मी असं उगाच म्हणत नाही की कॉन्स्पिरसी आहे. हा फार गंभीर आरोप तुम्ही करता नेहमी की त्यांच्याकडे काहीतरी होतं. हो, मी आरोप करतो. म्हणजे एक प्रकारे हत्याच झाली असं आहे ना. मग काय, मग मी काय म्हणतो, एक त्यांचा ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हाच तर आमचा प्रश्न आहे ना. मग आता आमची जर ही शंका असेल, शंकेचं निरसन झालं व्हायला का नाही व्हायला? का नेते म्हणतात की असं होऊच शकत नाही, तर आम्ही ऐकायचं. आज जर आमचा काका गेला असेल, नेता गेला असेल आणि त्यासाठी आज आम्ही लढत नसू, मनात शंका असताना, तर उद्या जाऊन एखादा गरीब माणूस आला त्यासाठी आम्ही लढणार आहे का? अरे काकासाठीच लढला नाही, स्वतःच्या रक्तासाठी लढला नाही, तो गरिबासाठी उद्या जाऊन काय लढणार? त्यामुळे आज आमच्या मनामध्ये शंका आहे, जोपर्यंत ते शंकेचं निरसन होत नाही आम्ही लढत राहणार. असंही म्हटलं जातं की रोहित पवार ह्या मुद्दा एवढा लावून धरतात कारण त्यांच्या म्हणजे तुम्ही पुताने म्हणून बोलतायत, पण त्यांची मुलं सुद्धा आम्हाला कधी या विषयावरती तुम्ही ज्या आक्रमकतेने मुद्दा मांडतात, आम्ही कधी पार्थ पवारांना किंवा जय पवारांना इतक्या आक्रमकतेने मुद्दे मांडताना बघितलं नाही. त्यामुळे होतंय असं म्हटलं जातं की रोहित पवार आपली पॉलिटिकल स्पेस बनवायला बघतात, आपलं राजकीय ग्राउंड तयार करतात या सगळ्या माध्यमातून. अजित पवारांनंतरची जी जागा आहे ती रोहित पवार यांना घ्यायची आहे, यासाठी रोहित पवारांचा खटाटोप चालू आहे असं तुमच्यावरती वारंवार आरोप केला जातो. त्याचा अर्थ तुमचं असं मत आहे की रक्ताचं नातं असेल तरच विचाराचा वारसदार ठरवला जातो. आता त्यांचं रक्ताचं नातं आहे, ते त्यांच्या परीने प्रयत्न करत असतील, त्यांची प्रयत्न करण्याची स्टाईल वेगळी असेल. सत्तेत असून ते पत्र देतात CBI ला तुम्ही एन्क्वायरीला पाठवा, म्हणजे त्यांच्या मनामध्ये शंका आहे ना. जय स्वतः त्यात ट्विट करतो आणि आज इथं ठीक आहे आमचं डायरेक्ट रक्ताचं नातं नसलं तरी आमचा पण विचाराचं नातं आहे ना. आम्ही बारामतीकर आहोत आणि आमच्या मनामध्ये शंका असेल तर निरसन झालंच पाहिजे. आता फार वर्षांपूर्वी जेव्हा आपण जर बघितलं असेल, अटल वाजपेयी साहेबांनी काय सांगितलं होतं, माझा वारसदार कोण? महाजन साहेब. रक्ताचं नातं नव्हतं पण विचाराचा वारसदार आहेच ना. त्यामुळे आज ही विचाराची लढाई आहे, प्रामाणिकपणेची लढाई आहे जी आम्ही सर्वजण लढतोय. पण मग ही लढाई रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार एकत्रितपणे लढले असते त्याला जास्त ताकद नसते आली का? एकत्रित लढू शकलो असतो, पण ते सत्तेत आहेत, त्यांना वेगळे काही कंपल्शन्स असतील. म्हणजे काय, आमदारांना टिकवायचंय, आमदारांना निधी द्यायचा आहे, नेत्यांना टिकवायचंय, कार्यकर्त्याला टिकवायचंय, सत्तेत सुधारायचंय. बरेच काही नेते ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत त्यांनाही वाचवायचे. त्यामुळे तिथं सुनित्रा काकींची जी जबाबदारी ती फार वेगळी आहे. दादा नाहीत याचं दुःख सर्वांना आहे, त्यांना पण आहे, ते त्यांच्या लेवलला प्रयत्न करतात. पण त्याच्याचबरोबर त्यांना पक्ष सांभाळायचा आहे, मतदारसंघ सांभाळायचा आहे,
त्या अनुषंगाने आक्रमकता आणत असताना काही मर्यादा कदाचित येत असावे. आम्ही इथं लढत असताना आम्ही नाही कोणाला घाबरत, आम्ही त्या ठिकाणी लढतोय कारण आम्ही विरोधात आहोत. वडिलांच्या मृत्यूपेक्षा किंवा आपल्या पतीच्या मृत्यूपेक्षा पक्ष सांभाळणं, नेते सांभाळणं, निधी सांभाळणं ही मोठी गोष्ट वाटते असं तुम्ही म्हणताय? नाही बघा, लढत असताना एखादा व्यक्ती बंदूक घेऊन जर तिथं रणांगणात जात असेल, जसं मी, ती माझी स्टाईल झाली. एखादा व्यक्ती डिप्लोमसीली त्या सत्तेत जाऊन ज्या योग्य व्यक्तींशी बोलून चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांची वेगळी स्टाईल असेल. त्यामुळे हेतू सेम आहे, स्टाईल वेगळी आहे. तुम्ही बसून चर्चा केली कधी ह्या विषयावरती पार्थ पवारांशी? पहिल्या 13 दिवसात नक्कीच झाली की हे असं झालं असावं, तसं झालं असावं. आणि त्यानंतर त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनाही शंका आहे म्हणून तर त्यांनी सीबीआय कडे द्या असं सांगितलं. आता एवढ्यात कधी बोलणं झालं नाही, आता नाही झालं लेटेस्ट. तुम्ही काल म्हणालात एक गोष्ट की तुम्हाला त्यांच्याशी आता चर्चा करावीशी वाटत नाहीत. ते काही प्रमाणात नाराज आहे ना. आता VSRच्या विरोधात आम्ही बोलतोय. VSRचं कशी काम करण्याची पद्धत होती, VK सिंग जो आहे तो आज देशाच्या एव्हिएशन मंत्र्याशी किती जवळ आहे, कसा जवळ आहे, हे आम्ही पुरावा दिलेला आहे. मग त्याच विमानाने तुम्ही जाता आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये, ठीक आहे, काकींना तो मुद्दा माहीत नसेल, व्यक्ती सुद्धा माहीत नसेल, तिथं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. प्रफुल्ल पटेल तर माझे एव्हिएशन मंत्री आहेत. आता जे राम नायडू जे आत्ताचे एव्हिएशन मंत्री आणि प्रफुल्ल पटेल एकत्रच तर VK सिंगच्या मुलाच्या लग्नाला गेले होते. मग त्यांनी तरी सांगायला पाहिजे, हाच तो ज्याच्याबद्दल रोहित पवार बोलतायत, पण नाही सांगितलं. तिथं एक एकत्र फोटो आला. ते सगळं बघितल्यानंतर आपला जो संघर्ष आहे, ज्याच्यासाठी प्रामाणिकपणे आपण लढतो, मग कुठंतरी असं वाटतं अरे काय चुकतंय का, काय खरंच लढलं पाहिजे का, मग असं कधी कधी मनामध्ये शंका येते. मग तेच तुम्ही जे म्हणता त्याचा एक असाही अर्थ निघतो की त्यांच्या खुद्द त्यांच्या पत्नी, त्यांची मुलंच लढत नाहीत, तर मग मी का लढावं असं तुम्हाला वाटलंय बघून का? तसं नाही. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करत होता, VSRली ट्रॅव्हल करताय नाही करत, हे जर तुम्ही बघत नसताल, आणि हे बघा काकी भारतीय राजकारणामध्ये नवीन आहेत, महाराष्ट्रात पण नवीन आहेत. आता तो राम मोहन नायडू, अजितदादांचा ॲक्सिडेंट होऊच तर कोणाला माहीत होता? तो समोर जो उभा राहिला असता एअरपोर्टवर तरी त्याला आम्ही ओळखलं नसतं, मीच ओळखलं नसतं. आता तो ओळखीचा झालाय का चर्चेत आलाय. त्यामुळे त्या अनुषंगाने आता जे अनुभवी नेते होते सो कॉल्ड, त्यांनी सांगायला पाहिजे होतं हा कोण आहे, याचं VK सिंग बरोबर रिलेशन काय. आता बरेच जण म्हणतात की दादांचे ते मित्र आहेत, पण अजून CBI कडे हा विषय गेला नाही. त्याचबरोबर आत्तापर्यंत या तपासातून मंत्र्यांना थोडं वेगळं ठेवायला पाहिजे होतं, ते आजपर्यंत दुर्दैवाने झालं नाही. तुम्ही आता म्हटलात की सुनेत्रा काकी नवीन आहेत राजकारणामध्ये, अजून त्याचं काय बघतायत. तुमचं काय रिडिंग आहे त्यांच्या राजकारणाबद्दलचं? त्यांनी जबाबदारी घेतली राजकारणाची, एक तुमच्या त्या काकी पण आहेत आणि तुम्ही त्यांना इतकी वर्ष बघता येत, मधल्या काळात तर राज्यसभेच्या खासदारही होत्यात. तुमचं त्यांच्या राजकारणाबद्दलचं काय रिडिंग आहे? कालची यादी बघितली, ठीक आहे, यादी करत असताना त्याच्यामध्ये अजून काही जवळचे लोक त्यांनी जर टाकले असते तर नक्कीच ती यादी चांगली झाली असती. पण त्या यादीतून 2 नावं जी वगळली, त्याचा अर्थ राजकीय दृष्टिकोनातून योग्य निर्णय असावा मला वाटतं. कारण तुम्ही अजित पवारांच्या खूप जवळनं काम केलं, त्यांच्याकडे एक वेगळा पॉलिटिकल शार्पनेस होता, त्यांना एक बाज जो त्यांचा राजकारणाचा तो वेगळा होता. त्याची कुठे चुणूक तुम्हाला याच्यात किंवा काही दिसतंय का तुम्हाला? बघा, दादांना घड्याला 40 वर्ष गेलं, यांना 4 महिने सुद्धा झाले नाहीत. त्यामुळे दादांसारखी अपेक्षा यांच्याकडनं करणं हे टेक्निकली आणि लॉजिकली सुद्धा चुकीचं आहे. त्यांची निवडणूक झाली, मधल्या काळ पोटनिवडणूक झाली, तुम्ही प्रचाराला गेला